वाढत्या डिझेल दरांमुळे एसटीचा महत्त्वाचा निर्णय. सध्या बस गाड्यांवरील 10% तात्पुरती भाडेवाढ 31 जुलैपर्यंत कायम. सेवा अखंड ठेवण्यासाठी महामंडळाने घेतला निर्णय. बेकायदेशीर स्कूल व्हॅन प्रकरणी SBOA कडून उच्च न्यायालयामध्ये याचिका. मुंबईमध्ये 5,000 पेक्षा अधिक व्हॅन परवाना विमा टॅक्सीशिवाय धावत असल्याचा आरोप. या प्रकरणावर 16 जुलैला मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. आजपासून नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू. पहिलं विमान अबुधाबीवरून आलं. वॉटर कॅन सॅल्यूटनं स्वागत. महाराष्ट्राचे अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय. नागरिकांसाठी AI आधारित तक्रार निवारण पोर्टल केलं लॉन्च. एक्स पोस्ट करत मुंढेंनी दिली माहिती. माजी आमदार अमोल मिटकरींचा कृषीमंत्री दत्ता भरणे यांना घरचा आहेर. शेतकरी आंदोलनामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रतिसाद नाही. भाजप आमदार रवी राणा यांना मात्र तत्परता दाखवली. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्रमक पवित्रा. गिरगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं रामरक्षा महाआरती. अरविंद सावंतांकडून रामरक्षा पठण करून भाजपला उत्तर. चंद्रपूरमधील भाजप नेते अजय सरकार यांना 3 महिन्यांसाठी हद्दपार तडीपार करण्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश. किशोर जोरगेवार गटाच्या नेत्यांनी केली होती तक्रार. सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आमरण उपोषणाला कोल्हापुरातून पाठिंबा. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी मवियाचं धरणे आंदोलन. मुंबईत आमदार स्नेहा दुबे यांनी घेतली पोलीस महासंचालक सदानंद दातेंची भेट. वसई विभागासाठी स्वतंत्र पोलीस मुख्यालय उभारण्यावर चर्चा. वाढती लोकसंख्या आणि कायदा सुव्यवस्थेची आव्हानं लक्षात घेऊन मागणी. पुण्यातील पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून कार्यालयाची पाहणी. कोल्हापुरातील मटण मार्केट रोडवर अतिक्रमण विभागाची कारवाई. अनेक तक्रारी प्राप्त झाल्यावर अतिक्रमण निर्मूलन विभाग ॲक्शन मोड. इगतपुरीच्या भावली धरण प्रकरणातील 9 आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पाऊस. विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना जीवदान. काही भागामध्ये रस्त्यांवर साचलं पाणी. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर जालना शहरासह परिसरामध्ये पावसाची हजेरी. सोयाबीन कपाशीसह खरीप पिकांना तात्पुरतं जीवदान. दमदार पावसाची मात्र अद्याप प्रतीक्षा कायम. रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी. भात शेतीची कामं थांबली. शेतकऱ्यांचं लक्ष पावसाकडे. टेटवाळ्याच्या निमकर नाका इथं ब्रेक निकामी झाल्यामुळे बस दुकानात घुसली. दुकानाचं मोठं नुकसान. मात्र सुदैवानं जीवितहानी टळली. गुजरातच्या कामरेजमध्ये बनावट फ्रूट बियर कारखान्यावर सुरत गुन्हे शाखेचा छापा. 1,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. राजस्थानच्या धनलाल गुर्जरला अटक. अमेरिकी नौदलाकडून इराणी बंदरांवरील नाकाबंदी पुन्हा सुरू. 17 तासांमध्ये 2 व्यावसायिक जहाजं नाकाबंदी तोडताना परतवून लावली. नाकाबंदी क्षेत्रामध्ये अमेरिकी युद्धनौका तैनात.